आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाईन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। इचलकरंजी शहरातल्या सम्राट अशोकनगर परिसरात महापालिकेच्या पाणी पुरवठ्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। इथल्या एका घरातल्या नळातून दूषित, दुर्गंधीयुक्त आणि अळींसह पाणी आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या घटनेमुळे महापालिकेच्या पाणी पुरवठा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। शुक्रवारी सकाळी सम्राट अशोकनगर परिसरात नियमित पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर रहिवासी जॉन रुद्रिक यांच्या घरातील नळातून अत्यंत दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी येऊ लागलं। विशेष म्हणजे या पाण्यात जिवंत अळी आढळून आल्यानं कुटुंबियांसह परिसरातल्या नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच परिसरातल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। नळातून येणारं दूषित पाणी पाहून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला। हे पाणी पिण्यासाठी किंवा घरगुती वापरासाठी पूर्णपणे अयोग्य असल्याचं सांगत नागरिकांनी महापालिकेच्या निष्काळजीपणावर जोरदार टीका केली। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार सम्राट अशोकनगर परिसरात यापूर्वीही दूषित पाणी पुरवठ्याच्या तक्रारी वारंवार करण्यात आल्या आहेत, मात्र कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्यामुळे ही समस्या पुन्हा उद्भवल्याचा आरोप करण्यात आला। दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार, कावीळ, अतिसार तसंच इतर जलजन्य आजार पसरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। महापालिकेनं तातडीनं संबंधित जलवाहिनीची तपासणी करून गळती, सांडपाणी मिसळण्याची शक्यता किंवा इतर तांत्रिक बिघाड शोधून काढावा अशी मागणी करण्यात आली आहे। तसंच परिसरातील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासून नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पाणी पुरवठा तातडीनं सुरू करावा अशी ही मागणी रहिवाशांनी केली आहे। वेळेवर पाणीपट्टी आणि इतर कर भरूनही स्वच्छ पिण्याचं पाणी मिळत नसेल तर नागरिकांनी नेमका कुणावर विश्वास ठेवायचा असा संतप्त सवाल परिसरातल्या नागरिकांनी उपस्थित केला। या घटनेमुळे परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून महापालिकेनं दोषींवर कारवाई करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरतीये।